मोबाईल टॉवरचा कर रद्द करण्यासंदर्भात केंद्र शासनाने जे 1 जानेवारी 2025 पासूनचा जो आदेश काढलेला आहे त्याला आम्ही महासभेत विषय घेऊन आम्ही तो रद्द केलेला आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विषय न घेता तो तसाच पेंडिंग ठेवला तर तो डीम पास होतो. त्यामुळे आम्ही तो रद्द केलेला आहे. आणि सर्व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असो विरोधी पक्ष यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की 31 डिसेंबर 2024 पर्यंत 67 कोटीची थकबाकी आहे. त्यामुळे ही 67 कोटीची थकबाकी प्रशासनाने आत्तापर्यंत का वसूल केली नाही, त्याची काय कारणं, त्याच्या किती नोटिसा तुम्ही मोबाईल ह्या कंपन्यांना दिलेल्या आहेत याची माहिती आणि याच्याबद्दलची चर्चा अतिशय चांगली झालेली आहे. त्यामुळे ह्या मोबाईल कंपन्यांचा जो थकीत कर आहे हा प्रशासनाने लवकरात लवकर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून मी आदेश महासभेमध्ये दिलेले आहेत. महासभेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महासभेला अधिकार असतात. त्या महासभेच्या अधिकारामध्ये आम्ही आमच्या अधिकारात जो रद्द करण्याचा ठराव केलेला आहे हा ठराव आम्ही शासनाकडे पाठवून देऊ. त्यावर काय निर्णय येतो याची आम्ही वाट बघू. पण आम्ही कडाडून विरोध केलेला आहे. त्याच्या संबंधी कायदेशीर प्रक्रिया काय असेल याची सुद्धा मी माहिती घेऊन त्याप्रमाणे आम्ही लागू. कारण ह्या कंपन्या ह्या व्यवसाय करतात त्यामुळे त्यांचा कर माफ होणं हे योग्य नाही. हे याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नये हे सगळ्या सभागृहाचं मत आहे. त्या दृष्टीने आम्ही ठराव केलेला आहे. पण आयुक्तांचं म्हणणं आहे